आपण रोज देवासमोर उभे राहतो, पण खरंच कधी देवाजवळ बसतो का? नमस्कार, मी वर्षा. माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते. आपण आज एका अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र विषयावर बोलणार आहोत. उपासना म्हणजे काय? म्हणून कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याकडे सर्व काही आहे. पैसा आहे, साधने आहेत, सुविधा आहेत, पण तरीही मनात शांती नाही, समाधान नाही. याचं कारण काय? कारण आपण बाहेरचं जगणं जिंकण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःच्या मनाशी संवाद साधायला विसरतो. आणि हा संवाद साधण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे उपासना आहे. उपासना म्हणजे केवळ देवासमोर दिवा लावणे नाही, तर मनाने, भावनेने आणि श्रद्धेने देवाजवळ जाणे होय. आज आपण समजून घेऊया की उपासना म्हणजे नेमकं काय, ती कशी करावी आणि ती आपल्याला जीवनावर काय परिणाम करते. सर्वात आधी उपासना म्हणजे काय ते पाहूयात. उपासना म्हणजे काय? उपासना म्हणजे उप प्लस आसन म्हणजेच देवाच्या जवळ बसणे. पण देवाजवळ बसणे म्हणजे फक्त मूर्तीसमोर बसणे नाही, तर मनाने, विचाराने आणि श्रद्धेने देवाशी जोडले जाणे. यालाच म्हणतात उपासना. उपासना म्हणजे आपल्या मनातील अहंकार, राग, मत्सर, चिंता यांना बाजूला ठेवून शांतपणे ईश्वराचे स्मरण करणे. यालाही म्हणतात उपासना. जेव्हा आपण नामस्मरण करतो, प्रार्थना करतो, स्तोत्र म्हणतो किंवा ध्यान करतो, ते सर्व उपासनेचेच प्रकार आहेत. उदाहरणार्थ स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करणे, श्री स्वामी समर्थ हा जप श्रद्धेने करणे, ही सुद्धा एक प्रभावी उपासनाच आहे. उपासना म्हणजे देवाकडे काही मागणे एवढेच नाही. उपासना म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे, आपल्या चुका मान्य करणे, योग्य मार्गदर्शन मागणे आणि अंतर्मन शुद्ध करणे. उपासना आपल्याला आत्मिक शांतता देते. ती आपले मन स्थिर करते, दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करते. जेव्हा आपण रोज काही मिनिटे देवाच्या स्मरणात घालवतो, तेव्हा आपली विचारशक्ती सकारात्मक बनते. आता उपासना कशी करावी हे पाहूया. उपासना खूप सोपी आहे. स्वच्छ जागी शांतपणे बसा. देवाचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा. दिवा लावा किंवा हात जोडून बसा. काही मिनिटे नामस्मरण करा. मनातील भावना देवाशी बोला. महत्त्वाचे म्हणजे मोठ्या विधीची गरज नाही. भावना, श्रद्धा आणि सातत्य हेच उपासनेचे खरे तत्त्व आहे. उपासनेचे फायदे काय आहेत ते बघूया. मन शांत होते, आत्मविश्वास वाढतो, भीती कमी होते, आपली निर्णय क्षमता सुधारते, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात. उपासना म्हणजे आपल्या आत्म्याला बळ देणे. ती आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. उपासना ही केवळ धार्मिक कृती नाही, तर ती एक आध्यात्मिक साधना आहे. रोज फक्त 4 ते 5 मिनिटे जरी आपण श्रद्धेने देवाचे नामस्मरण केले, तरी आपल्या जीवनात सकारात्मक बदल आपल्याला दिसू लागतो. म्हणूनच उपासना म्हणजे देवाजवळ जाण्याचा आणि स्वतःला ओळखण्याचा सुंदर एक मार्ग आहे. उपासना आपल्याला शिकवते नम्रता, संयम, कृतज्ञता आणि विश्वास. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जर मनात श्रद्धा आणि नामस्मरण असेल, तर आपण कोणतीही संकटे सहज पार करू शकतो. चला तर मग आजपासून दररोज काही क्षण स्वतःसाठी आणि देवासाठी राखून ठेवूया. मनापासून उपासना करूया आणि अंतर्मन शांत ठेवूया. याच प्रार्थनेसह माझे बोलणे इथेच मी संपवते. आणि तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू.